हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मला एक फंक्शन आहे. आज म्हणजे 2-3 फॅमिलीमध्येच फंक्शन आहे. 1-2 दिवसांनी मला जायचं आहे तिकडे. तर मग मी आज पार्लरला आलेली होती की म्हटलं चला आज थोडंसं स्वतःला हे करून घेऊया. काय असतं ना की मला एखादा फंक्शन असेल ना, फॅमिली फंक्शन, तर मला कुठली साडी वेअर करायची आहे, काय ज्वेलरी घालायची, हे टेन्शन कधीच नसतं. मला सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते माझ्या कर्ली हेअर्सचं. कारण की एक तर कर्ली केसांना काही हेअरस्टाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही. एक तर फक्त एक पोणी घालून घेऊ शकतो किंवा काहीतरी करू शकतो. पण त्याच्यामध्ये खूप काही हेअरस्टाईल काही रिफ्लेक्ट नाही होत आणि लूक काही एवढं खूप छान नाही आहे. तर मग मी आज विचार केला होता की आज थोडंसं आयनिंग करून घेणार आहे केसांना. थोडंसं स्ट्रेटनिंग वगैरे करून घेईल, जेणेकरून मला थोडंसं काहीतरी चांगला लूक देता येईल आणि फेसही थोडासा चांगला वाटायला लागतो ना. तो फ्रिझीनेसमुळे केस फ्रिझीनेस असल्यामुळे ना चेहराही डल दिसायला लागतो. तर पहिले तर मी इकडे फेशियल करून घेतलेलं, हँड वॅक्स वगैरे करून घेतलेलं आणि मग म्हणजे सुजाताला माहिती आहे की मला जास्त फ्लॅट आयनिंग नाही आवडत. तसं तर नॅचरल केस थोडेसे ठेवलेले चांगले वाटतात, की खूप फ्लॅट आयनिंग जर केलं तर केस खूप डॅमेज होतात, कारण की हीट खूप जास्त होऊन जाते केसांना आणि नंतर मग ते परत तेवढं रिपेअर करण्यासाठी परत तेवढा वेळ जातो. तर जास्त फ्लॅट आयनिंग नव्हती करायची. एक नॅचरल जो लूक आहे केसांचा तसाच ठेवायचा होता. आणि आयनिंग केल्यानंतरही म्हणजे बऱ्याच जणी आता तुम्ही पण करत असाल ना, की स्ट्रेटनिंग वगैरे करावी लागते किंवा आपल्याला आयनिंग वगैरे करून घ्यावी लागते तात्पुरती, कधीतरी फंक्शन्स असतात त्याच्यामुळे. पण याच्याने केस खूप जास्त डॅमेज होतात. तर मी तुम्हाला एक छोटीशी टिप्स देते, की जेव्हा तुम्ही असं काही स्ट्रेटनिंग वगैरे केलं आहे, तुमचे फंक्शन्स वगैरे आवरले, की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, की कॅस्टर ऑइल असतं ना, एरंडेचं तेल, त्याच्यामध्ये थोडंसं विटामिन ईची कॅप्सूल टाकायची, एरंडेचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकायचं. ते ग्लिसरीन, एरंडेल तेल आणि विटामिन ईची कॅप्सूल हे सगळं छान मिक्स करायचं आणि ते केसांवरून लावून घ्यायचं. एक अर्धा तास ते केस तसंच ठेवायचे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचा. फक्त साध्या पाण्याने वॉश करायचा, शॅम्पू वगैरे करायचा नाही फर्स्ट डे. म्हणजे काय होतं, ते सॉफ्ट पण होऊन जातात आणि जे आयनिंगमुळे जे डॅमेज झालेलं असतं ते डॅमेज पण रिपेअर होऊन जातं. तर इकडे माझी स्ट्रेटनिंग वगैरे झालेली होती. आता मला मोबाईलला कवर घ्यायचा होता आणि स्क्रीन गार्ड घ्यायचं होतं. तर मी फोन आता नवीनच घेतलेला होता, तर कंपनीचं स्क्रीन गार्ड आणि कंपनीचंच कवर होतं. तर ते खराब झालं होतं आणि आता फंक्शनमध्ये जायचं म्हटल्यानंतर कंटिन्युअसली फोन हातात असतो. म्हणजे फोटोज चांगले येतात तर मग कुणीही हातात घेऊन फिरतं. तर तो पडला वगैरे तर नुकसान माझंच आहे. अजून मी त्याची EMI पे करते आहे. तर EMI पे करायच्या आधीच फोन डॅमेज नको व्हायला, म्हणून म्हटलं की चला पहिले कवर घेऊन घेऊया. आणि त्या दादांना मी कवर सांगितल्यानंतर त्यांनी मला इतके सारे कवर दाखवून दिले ना, आणि हे इतके डार्क आणि हे कवर मला अजिबात आवडत नाही फोनला. मला एक सिंपल सोबर लूक हवं असतं फोनसाठी. तर मग फायनली मी हा जो एक सिंपल ट्रान्सपरंट कवर होता तो घेतला आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.